स्वराज्याच्या बाह्य संघर्षामध्ये जन्मताला फक्त तलवारच दिसते, पण तो संभाजी राजा किती मोठा ज्ञानी विद्वान होता. एकीकडे तलवार गाजवत असताना लेखणीही हातात घेऊन संभाजी महाराजांनी साहित्य निर्मिती केली होती. शस्त्रातच नव्हे तर शास्त्रात सुद्धा ते पारंगत होते. 31 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 4 ग्रंथ लिहिले होते. पहिला बुधभूषण, दुसरा नायिकाभेद, तिसरा नखशिख, चौथा 7 शतक अशी साहित्य निर्मिती संभाजी महाराजांनी केली होती. आता आपण संभाजी महाराजांनी लिहिलेल्या प्रत्येक ग्रंथाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. पहिला ग्रंथ होता बुधभूषण. संभाजी महाराजांनी हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला. संभाजी महाराजांनी हा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहायला घेतला. इसवी सन 1671 मध्ये लिहायला घेतलेला ग्रंथ 1675 मध्ये पूर्ण झाला. एवढा हा भव्य ग्रंथ होता, ज्यात धर्म, तत्वज्ञान, राजा, प्रजा, राजधर्म याचे वर्णन केलेले आहे. याचे काही भागच प्राप्त झालेले आहेत, पण हा त्यांच्या विचारांचा एक मुख्य दस्तऐवज मानला जातो. दुसरा ग्रंथ आहे नायिकाभेद. हा ग्रंथ हिंदीची उपभाषा असलेल्या ब्रजभाषेतून लिहिलेला आहे. यात काव्याच्या नायिका प्रकाराचे वर्णन केलेले आहे आणि काव्यात्मक संवेदनशीलतेचा परिचय मिळतो. यामध्ये विषय, नायिका प्रकार, रस, साहित्यिक अलंकार, सांस्कृतिक सौंदर्य हा भारतीय साहित्य परंपरेतील अत्यंत विद्वत्तेचा विषय आहे. संभाजी महाराजांनी तिसरा ग्रंथ लिहिला तो म्हणजे नखशिख. नखशिख म्हणजे नखापासून शिखापर्यंत. हा ग्रंथ ब्रजभाषेत असून यामध्ये कविता, दोहा, चपेय अशा छंदांचा वापर केला गेलेला आहे. यामध्ये सौंदर्य, कला आणि नारी स्वरूपाचे वर्णन आहे. या सर्वांची उपस्थिती शंभूराजांच्या आयुष्यात होती. इतिहास त्यांना रणधुरंधर म्हणतो, पण या साहित्याने त्यांच्यात नखशिख वर्णन करणारा संस्कृतकार पाहिला. संभाजी महाराजांनी चौथा ग्रंथ लिहिला तो म्हणजे 7 शतक. संभाजी महाराजांच्या साहित्यिक प्रतिमेला खोलवर समजून घेण्यासाठी हा ग्रंथ महत्वाचा ठरतो. एकीकडे तलवार गाजवत असताना वेळ मिळेल तेव्हा ते लेखणी चालवत. तेव्हा इतिहास सांगतो तो तलवारीचा राजा होता, पण 7 शतक सांगतो तो लेखणीचा विद्वान होता. संभाजी महाराजांची भाषेची पकड लोकांना थक्क करणारी आहे. या ग्रंथात 100 छंदांचा संग्रह आहे, ज्यात धर्म, जीवन, तत्वज्ञान, काव्यशैली यांचं दर्शन होतं. सदर व्हिडिओ इतिहास अभ्यासकांच्या लेखांचा संदर्भ घेऊन बनवला गेला आहे.